नमस्कार शेतकरी मित्रांनो. 2026-27चा खरीपाचा पीक विमा आहे जो मित्रांनो, तो आता भरायला सुरुवात झालेली. आणि आता बरेच शेतकरी म्हणतील की बाबा पहिल्याच पीक विम्याचा निर्णय नेमकं हे भरावं का नाही भरावं. तर बरेच शेतकरी असे आहे की त्याला जर म्हणलं आपण पहिल्याच आलेलं नाही तर आता तुम्ही भरू नका. परंतु त्याच्यामध्ये खूप काही शेतकरी असे आहे की ते म्हणते "वा पीक विमा एक सट्टा असतो. आमचा आला तर आला, नाही नाही आला आम्हाला भरून टाकायचा." आता ज्याला हा पीक विम्याचा सट्टा खेळायचा ना त्याने काय करा माहिती आहे का, फॉर्म भरत असताना तुमच्या आधार कार्डवरलं नाव आणि बँक पासबुकवरलं नाव जे आहे मित्रांनो ते सेम करून घ्या आणि त्याच्यानंतरच काय करा, फॉर्म भरा मित्रांनो. कारण गेल्या वेळेस असा प्रॉब्लेम झाला. आम्ही पीक विमा जो भरलेला होता मोसंबीचा, त्याच्यानंतर खरीपाचा पण जो भरला होता त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचे फॉर्म काय माहिती आहे का, एका एका स्पेलिंग मिस्टेकमुळे रिवर्टमध्ये आलेले. आणि रिवर्टमध्ये आले म्हणजे तुमचा तो फॉर्म अप्रूव्ह झालेला नाही, तो काय झालेला रिटर्न आलेला आहे. कधी कधी काय होतं, शेतकऱ्याला SMS येतो तो त्रुटीमध्ये आलेला आणि कधी कधी येत नाही. आणि काही वेळेस असं सुद्धा होतं की बाबा CSC वाले ते रिवोटामध्ये आलेले त्याला सुद्धा फॉर्म कळत नाही लवकरात लवकर. मग काय होतं आहे, आपला फॉर्म तो तसंच पडून राहतो आणि त्याची टाईम निघून गेल्यावर तो रिजेक्टमध्ये जातो. आणि त्या गोष्टीमुळं काय करायचं माहिती आहे का, आपण तेवढी काळजी घ्यायची. तेवढी काळजी काय घ्यायची की बाबा आपला फॉर्म रिवोटमध्ये आला तर मेसेज पण चेक करत राहायचं. मेसेज आल्याच्यानंतर ते CSC वाल्याला सांगायचं. परंतु एवढं सगळं करूच तर अगोदरच काय करा, तुमचं आधार कार्डवरलं आणि बँक पासबुकवरलं नाव सेम करा. याच्यानंतर पण पुढं आता काही काही शेतकरी असे म्हणतील की बाबा आम्ही 2 वर्षापासून फॉर्म भरतो, 3 वर्षापासून फॉर्म भरतो, आमचं हेच आधार कार्ड आणि हेच पासबुक आहे, याच्या अगोदर आम्हाला विमा भेटला, भरून टाका. परंतु आता तसं होणार नाही. त्यांनी फार्मर ID कंपल्सरी केला होता मित्रांनो. तरीसुद्धा काही काही वेळेस काय केलं माहिती आहे का, फळपीक विमा जो आहे ना त्याच्यामध्ये भरत असताना त्यांनी 7/12 नंतर काय केलं, शेतकऱ्याला अपलोड करायला लावले मित्रांनो. रिवोटमध्ये आल्याच्या नंतर 7/12 कंपल्सरी अपलोड करावं लागते. त्याच्यामध्ये पासबुक अपलोड करावं लागतं, फळपीक विमा आणि जिओ टॅगिंगचा फोटोसुद्धा. आता जिओ टॅगिंगचा फोटो आम्ही अपलोड करतो मित्रांनो. पण त्याच्यामध्ये काय होतं माहिती आहे का, कधी कधी नो डॉक्युमेंट दाखवतं आणि ते पीक विमा कंपनीवाले काय सांगतात माहिती आहे का, याने अपलोडच केलं नाही. आता ते सर्व्हरचा इश्यू असतो, पण ते कोणावर येतं, CSC वाल्यावर येतं. मग ते डबल काय होतं, जिओ टॅगिंगचा फोटो अपलोड करावा लागतो. त्या गोष्टीमुळं काय करा माहिती आहे का, आपण आपलं सगळं योग्यरित्या करा, त्याच्यानंतरच तो फॉर्म भरा मित्रांनो. धन्यवाद.